कुर्ला में नववर्ष स्वागत यात्रा हर्षोल्लास के साथ संपन्न हुई। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिति कुर्ला पश्चिम द्वारा गत 15 वर्ष से हर वर्ष नववर्ष स्वागत यात्राएं आयोजित की जाती हैं। इस वर्ष मंदिर राष्ट्रीय मंदिर हैं की अवधारणा के तहत देश के 12 बड़े मंदिरों का महत्व सबके सामने रखा गया। कुर्ला पश्चिम के श्री सर्वेश्वर मंदिर, गौरी शंकर मंदिर, जय भवानी चौक, शिक्षक नगर इन 4 स्थानों से प्रातः 11 बजे रैली निकली। इस रैली में भगवान श्री राम, लक्ष्मण सीता के समक्ष चित्ररथ, विट्ठल रखुमाई, जगन्नाथ मंदिर के चित्ररथ सहभागी हुए थे। साथ ही छोटी लड़कियों का लेजिम दस्ता, शिवकालीन कला, कोली नृत्य, नासिक ढोल मंडली, पुनेरी ढोल पथक ने प्रदर्शन प्रस्तुत किया। कुर्ला पश्चिम के भारत सिनेमा में देश के 12 प्रमुख मंदिरों पर आधारित दृश्य प्रस्तुत किया गया। स्टेज के बीचों बीच स्थापित नंदी और शंकर की प्रतिकृति सबको आकर्षित कर रही थी। साथ ही देवी की 51 छोटी लड़कियां देवियों के परिवेश में उपस्थित थे और देवी की 51 शक्तिपीठें प्रस्तुत की गईं। बाद में चारों रैलियां एक साथ आकर इस रैली का समापन विनायक मंदिर में आरती के साथ हुआ। सर्वप्रथम सगळ्या कुर्लेकरांचं मनपूर्वक अभिनंदन की गेली 15-16 वर्ष आम्ही स्वागत यात्रा करतो आहे। दिवसेंदिवस कुर्लेकरांचा उत्साह त्यात वाढला आहे। नवीन नवीन संकल्पना आपण करतो आणि लोकांचा सहभाग वाढतो आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे आणि अशीच एकजूट आपली कायम राहिली पाहिजे। अतिशय उत्तम सर्व थरातनं चांगला प्रतिसाद आहे आणि अशी एकता कायम राहावी आणि सर्व स्तरावर समरसता राहून अशी एकजूट कायम राहावी। गेल्या 15 वर्षापासून कुर्ला पश्चिम येथे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते। दरवर्षी काही ना काही संकल्पना घेऊन त्या संकल्पने आधारित ही नववर्ष यात्रा असते। यंदाच्या वर्षी मंदिरे हीच राष्ट्र मंदिरे या संकल्पनेअंतर्गत आपण ही नववर्ष यात्रा काढली होती। त्याच्यासाठी येत्या 7 तारखेला डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचे एक व्याख्यान झाले आणि मोठ्या संख्येने कुर्लेकरांनी त्याला हजेरी लावली। तसेच आज 4 ठिकाणून यात्रा एकत्रित येऊन भारत सिनेमा इथे एकत्र आल्या आणि तिथून आज जागृत विनायक मंदिर येऊन यात्रेची सांगता आली। त्यामध्ये देखील मंदिरे हीच राष्ट्र मंदिरे ही संकल्पना ठेवण्यात आली। भारत सिनेमा इथे जी सजावट केली त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव होता। तसेच देवीची 51 शक्तिपीठं एक प्रदर्शित करण्याचा प्रयत्न लहान मुलींच्या देवीच्या रूपामध्ये आणण्याच्या माध्यमातून करण्यात आला होता। कुर्लेकर अतिशय उत्साहामध्ये अगदी लहान मुलं, महिला, लहान मुली मोठ्या उत्साहात आपण बघतात की ऊन आत्ता प्रचंड वाढलं आहे तरीसुद्धा मोठ्या संख्येने कुर्लेकर ह्याच्यामध्ये दरवर्षी सहभागी होतात आणि दिवसेंदिवस दरवर्षी ही संख्या वाढतच चाललेली आहे। आम्ही या वेळेची वाट बघत असतो। दरवर्षी गुढीपाडवा माझ्या मनातला गुढीपाडवा कुर्लेकरांनी आणि किरण दामले सर यांच्या माध्यमातून सुरू झाला। हेच माझं स्वप्न होतं। त्या माध्यमातून जेव्हा सुरू झाला आजपर्यंत मी एकही रॅली सोडलेली नाही आहे। प्रत्येक रॅलीत येते। तब्येत बरी नसली तरी मी त्यावेळेला माझी मनाची तयारी होते, इच्छाशक्ती तयार करते आणि येते आणि माझ्याबरोबर माझ्या सख्या मैत्रिणी बऱ्याच प्रमाणात माझ्या माध्यमातून मी त्यांना सांगते चला आणि सगळीजण आता आनंदानं उत्साहानं भरघोस प्रतिसादात येत आहेत। या गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य असं आहे की या रॅलीमध्ये जे नॉन मराठी आहेत ते सुद्धा उत्सुकतेने भाग घेतात आणि खूप धमाल करतात। म्हणजे नवीन वर्ष फक्त मराठी लोकांचं नाही तर सगळ्या पूर्ण हिंदू लोकांचं आहे हे असं ते दाखवून देतात या रॅलीमध्ये सहभागी होऊन। खूप छान प्रतिसाद मिळाला यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे। आज माझं हे 3रं वर्ष आहे मी ही रॅली अटेंड करते आहे। खूप बरं वाटलं सगळ्यांचा असा प्रतिसाद बघून। नाहीतर कुर्ला म्हटलं की सगळे नाक मुरडतात, पण जेव्हा आपल्या हिंदुत्वाचं येतं तेव्हा सगळे एकत्र उभे राहतात ते बघून खूप अभिमान वाटतो मला। नमस्कार, माझं नाव आरती शरद जगताप, मी कुर्ल्यामध्येच राहते। मी 2-3 वर्ष झाले ह्या रॅलीमध्ये येते आणि ह्या वर्षीचं ऊन बघताल तर तुम्ही इतकं भयंकर आहे तरीसुद्धा लोक घाबरली नाहीत। आपल्या लहान मुलांना घेऊन सुद्धा ह्या रॅलीमध्ये आलेले आहेत आणि मी माझ्या ह्या वर्षी मुलीलासुद्धा घेऊन आली आहे आणि बस खूप छान वाटतं। कुर्ला म्हटलं की आता प्राऊड फील वाटतं, पहिल्यासारखं असं काही वाटत नाही आहे। सगळे मराठी सण आता आपल्या कुर्ल्यामध्ये सुद्धा साजरे केले जातात। आज हिंदू वर्षाचा नवीन दिवस आहे आमच्या हिंदू लोकांचा, तर आम्ही अशा एक वेगळा लुक करून तयार झालो आहोत। आमचा हा पारंपरिक एक वेश आहे की पुणेरी पगडी, ज्याला पेशवाई पगडी असं म्हणतात आणि पारंपरिक ह्याच्यात नऊवारी साडी वगैरे करून आम्ही सकाळपासून रॅलीला आहोत। लाटीकाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत आणि त्यात सहभागी झालो आहे। खूप छान वाटतं। हे कुर्लेकर नेहमीच असं सगळे नेहमी असं येतात एकत्र आणि सगळं करतात। खूप छान वाटतं
आणि अभिमान आहे की कुर्ल्यात राहतो आणि असं सगळं चालू आहे कुर्ल्यामध्ये. हमें बहुत अच्छा लगा यहाँ आकर. हमने शाका लेजिम बहुत अनेक की चीज़ें की है हमने यहाँ आकर. हमें बहुत अच्छा लगा. आज तो काफ़ी मेकअप करके आए, उसके बारे में क्या बहुत टाइम लगा. उसके बारे में हम कुछ नहीं कह सकते. हमारी मेकअप की हम तारीफ़ नहीं कर सकते. मेरा नाम सुरुचि है. आज गुड़ी पाड़वा है. हमारे कुर्ला वेस्ट में बहुत अच्छे से किया. हम लोग सुबह जल्दी उठे. बहुत टाइम लगा मेकअप करने में. हम लोग लेट हो गए थे. इस मौके पर सांसद पूनम महाजन, कुर्ला पोलीस ठाणे के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक खोत, मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी, आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, किरण दामले, अरविंद कोठारी, मंगल नायकवडी, आशीष पटवा, प्रकाश चौधरी, योगेश हार्डे, कपिल यादव, गजानन मंगुटकर, नवनाथ शिंदे, राकेश भुवड, ज्योतिबा मंगुटकर उपस्थित थे.